आज पाहताय हळदीची लागवड पूर्व मशागत कशा पद्धतीने करायची याची आपण आज माहिती घेणार आहोत. तर 2026च्या जूनमध्ये आपण ज्या शेतामध्ये लागवड करणार आहोत त्या शेतामध्ये आता आपण उभे आहात. या ठिकाणी पाहू शकता तुम्ही हे जे सगळं क्षेत्र आहे. या ठिकाणी आता आम्ही 1 महिना झालं या ठिकाणी जवळपास 20 ते 25 सेंटीमीटर अशी नांगरटी केलेली आहे. नांगरटी केल्यानंतर तुम्ही पाहताय या पद्धतीचे हे ढेकळ झालेले आहेत आणि इतकं भुसभुशीत रान आहे. हरभऱ्याचा बिवड आहे. या ठिकाणी हरभर होतं आणि हरभऱ्यामुळं याच्यामध्ये असणारे हरभऱ्याची जी मुळं आहेत, आपल्याला माहिती आहे हरभरा हे नत्रस्त्रीकरण करणारं पीक आहे. तर त्यामुळं हरभऱ्याची मुळं ह्याच्यामध्ये भरपूर या ठिकाणी दिसत आहेत आणि चांगली 20 ते 25 सेंटीमीटर नांगरटी झाल्यामुळं तर यामध्ये जी असणारी किडी आहेत, बुरशी आहेत, अनावश्यक असणारी जी रोग आहेत त्या रोगांचा नायनाट होतो. जवळपास आता 2 ते अडीच महिने आपली ही जमीन आता तळलेली आहे आणि आणखी 1-1.5 महिना आपल्याला ही तळायला चान्स आहे. तर ह्याच्यामध्ये आता आपण जमीन ज्यावेळेस तळते त्यावेळेस काय होत असतं की आता जरी आपलं बाहेरचं टेम्परेचर जरी 40 सेल्सिअस जरी असलं तर जमिनीचं जे टेम्परेचर असतं याच्यामध्ये आतलं टेम्परेचर आपण पाहायला गेलं तर जवळपास 20 सेंटीग्रेड बाहेरच्या वातावरणापेक्षा मध्ये टेम्परेचर जास्त असतं. म्हणून ही खालचा भाग वर जर आला तर ह्याच्यामध्ये असणाऱ्या ज्या बुरशी आहेत, अनेक प्रकारच्या परजीवी आहेत, काही अंडी असतील, त्या अंड्यांचा सगळ्यांचा नाश होतो. म्हणून पहिलं हळद लागवडीच्या पूर्वी अगोदर आपल्याला 20 ते 25 सेंटीमीटरची आपल्याला या ठिकाणी नांगरटी करावं लागणार आहे. आणि एकदा नांगरटी झाली हे महिना ते 1.5 महिना 2 महिने रान अशा पद्धतीनं तळू दिलं की त्या ठिकाणी आपल्याला 2 कुळवाच्या पाळ्या, एक पूर्व पश्चिम आणि दक्षिण उत्तर अशा पद्धतीने 2 कुळवाच्या पाळ्या द्यायच्या आहेत. आणि पाळी दिल्यानंतर एकदम रान आता ह्या ठिकाणी ही भुसभुशीत होणार आहे. आणि भुसभुशीत रान एकदा झालं की आपण त्यानंतर मग आपण एक 4 ते 5 ट्रॅक्टर शेणखत टाकूया आणि शेणखत टाकल्यानंतर आपण ती शेणखत पसरून टाकू आणि पसरून टाकल्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी हळद लागवड करण्यासाठी बेड पाडूया किंवा सरळ जमिनीवर लावून पुन्हा तुम्ही बेड पाडू शकता. अशा दोन्ही पद्धतीने आपण हळद लागवड करू शकतो. तर या ठिकाणी सर्वप्रथम जरी आतापर्यंत तुम्ही जरी नांगरटी केली नसेल, पलटी मारलेली नसेल तर सर्व शेतकऱ्यांना माझं सांगणं आहे आताही वेळ गेलेला नाही. आज एप्रिल महिना चालू आहे, आता 10 दिवस झालेले आहेत. तर तुम्ही आता पण 20 ते 25 सेंटीमीटरची नांगरटी करू शकता, पलटी मारू शकता आणि पुन्हा 1-1.5 महिन्यानंतर तुम्ही 2 कुळवाच्या पाळ्या देऊन रान एकदम छानपैकी तयार करू शकता. अशा पद्धतीनं एवढी जर तुम्ही हळद लागवड पूर्व मशागत केली तर नक्कीच हळदीचा उतार चांगला येतो आणि त्यानंतर हळद सुद्धा जोमदार येते. धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.